जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 7 मोक्ष निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागे श्रोत्याने विचारले होते की संतांच्या संगतीने किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो. त्याचे उत्तर दक्षतेने ऐका. पण त्याआधी मोक्ष कसा ओळखावा, मोक्ष कशाला म्हणावे आणि सत्संगतीने मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा यामुळे विषयाचा विचार करूया. बद्ध म्हणजे बांधला गेलेला आणि मुक्त म्हणजे मोकळा झालेला. आता बद्ध संतांच्या संगतीने कसा मुक्त होतो तो ऐका. प्राण्याने संकल्पाने बांधून घेऊन जीवत्वाच्या बंधनात तो अडकला आहे. साधू विवेकाने त्यातून त्याला सोडवतात. त्याप्रमाणे मी जीव आहे असा संकल्प दृढ धरून कितीतरी युगे लोटली. त्याचे ग्रहण केल्यामुळेच तो देह बुद्धीचा अल्प जीव झाला आहे. मी जीव आहे, मला बंधन झाले आहे, मला जन्म मरण आहे. गेल्या जन्मी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगत आहे. पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख ते मला भोगायलाच पाहिजे असे तो म्हणतो. मला पाप पुण्याच्या फळाचे भोग भोगायलाच हवेत आणि जन्मही चुकणार नाही अशी त्याने केलेली कल्पनाच त्याच्या बद्धतेला मूळ कारण आहे. अशी अवस्था होणे हेच बंधन होय. रेशमाचा किडा स्वतःला अडकवून घेऊन मरून जातो, तद्वत तो जीव भावामुळे बद्ध झाला आहे. त्या अज्ञानी प्राण्याने भगवंताचे ज्ञान न जाणल्याने तो मला जन्म मरण चुकवणे शक्यच नाही असे म्हणतो. बद्ध मानव आणखी असे म्हणतो की आता तरी काही दान वगैरे करूया म्हणजे पुढील जन्माला आधार होईल. या दान फलामुळे का होईना येथील माझा संसार सुखमय होईल. पूर्वजन्मी मी दान केले म्हणून नाही, पूर्वजन्मी मी दान केले नाही म्हणूनच आता दारिद्र्य आले आहे. त्याकरता आता काहीतरी करायला हवे असा दीर्घ विचार करून जुने कपडे आणि एक तांब्याचे नाणे दान करतो आणि त्यामुळे पुढील जन्मी मला त्याच्या कोटीपटीने मिळेल असा विचार करून आनंदित होतो. कुशावर्त कुरुक्षेत्रातील दानाची महती ऐकून आपणही दान करतो आणि तेथेही कोटीपटीची आशा बाळगतो. कुणाला तरी पैसा दान दिल्याचा किंवा भिकाऱ्याला भाकरीचा तुकडा दिल्याचा तो कोटीपटीचा हिशेब करीत असतो. आता कोटी भाकरीच्या तुकड्यांची रासच तयार झाली. पुढील जन्मात ती मी खाईन अशी मनामध्ये कल्पना करतो. पण ही हीन प्रतीची अपेक्षा आहे. बिचाऱ्या प्राण्याची वासना त्याला जन्माला खेचून आणणाऱ्या कर्मामध्ये गुंतली आहे. आता दिलेले मला पुढील जन्मी मिळेल अशी कल्पना करणारा अज्ञानी बद्ध जीव आहे असे समजावे. अनंत जन्माच्या शेवटी नरदेह प्राप्त झाला असताना येथे ज्ञान प्राप्त करून घेऊन सद्गती प्राप्त करून घेतली नाही तर गर्भवास चुकणार नाही. ज्ञान करून न घेता शरीर व्यर्थ घालवाल तर पुन्हा नरदेह मिळेलच अशी काही शक्यता नाही. पुढे अनपेक्षितपणे नीच योनी भोगावी लागेलही. पाप पुण्य सम झाले तरच नरदेह प्राप्त होतो, नाही तर हा जन्म मिळणार नाही असे श्री व्यासांनी भागवतामध्ये सांगितले आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मायानुकुलेन नभ स्वतेरितम पुमान्य भवाब्धिम न तरस्से आत्मा. नरदेह दुर्लभ असला तरीही तो सहजासहजी मिळणारी नौका असून तिच्या साह्याने गुरु नावाचा नाविक सौख्य मिळवून देतो. असे असतानाही ईश कृपा प्राप्त करून घेतली नाही. तो जीवच स्वतःला पापात्मा समजून घेतो. अशा तऱ्हेने भवसागर तरून न जाणाऱ्या मनुष्याला आत्मघातकी म्हणावे. ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जीवाला 84 लक्ष वेळा जन्म मरण प्राप्त
प्राप्त होतात. अर्थात तितक्या वेळा आत्महत्या करून घेतल्यासारखे झाल्यामुळे तो आत्मघातकीच होय. असो, नरदेह प्राप्त झाल्यावर ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्म मरण कधीच चुकणार नाही. भयंकर नीच योनी भोगावीच लागते. ज्ञानाच्या अभावामुळे त्याला अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशा इत्यादी असंख्य योनी भोगल्याशिवाय गत्यंतरच नाही. ही गोष्ट न जाणता मूर्ख मानव पुढील जन्माची आशा बाळगतो. आताचा नरदेह पडून गेल्यानंतर पुन्हा नरदेहच मिळणार अशी आशा बाळगायला लाज वाटत नाही काय? येथे तू काय पुण्य संचय केले आहेस म्हणून तुला पुन्हा नरदेह मिळायला हवा बाबा? काहीही तथ्य नसलेल्या जन्माची दुराशा मात्र बाळगतो. अशा अज्ञानी मूढांनी आपल्या संकल्पानेच बंधन करून घेतले आहे आणि तेच आपला शत्रू होऊन बसले आहे. आत्मैव ह्यात्मनो बंधुत्मेव रिपुरात्मनाः. संकल्पामुळे आलेले बंधन संत संगतीने तुटते. कसे ते सांगतो ऐक. शरीरापासून चराचर जगापर्यंत सर्व पंचभूतांपासून निर्माण झाले असून ते प्रकृती धर्मानुसार वर्तत आहे. चार देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण, शक्ती या तत्व चौकडी करिता पिंड ब्रह्मांड रचना रूपी कल्पना विस्तार पावली आहे. त्या तत्वांचा निर्णय करण्यातच अनेक मतांची दिशाभूल झाली आहे. वेगवेगळ्या मतांमध्ये विविध भिन्नाभिप्राय असून त्या मतभेदामुळे वादच वाढत आहेत. पण एक वाक्यता करण्याचा हितविचार साधू मात्र जाणतात. साधूंचे कल्याणकारी विचार असे आहेत. देह हा पंचभौतिक असून त्यात असणाऱ्या मुख्य आत्म्याला ओळखायला हवे. तत्व समूहाने आलेला हा देह शेवटी नाश पावून जात असल्यामुळे त्याला आत्मा असे म्हणता येत नाही. पंचीकरण शास्त्रात सूक्ष्म देहाच्या तत्वांना अंतःकरण पंचक, प्राण पंचक, विषय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक असे सांगितले आहे. या सूक्ष्म देहाचे परीक्षण करून पाहिले तर अंतःकरण, मन, बुद्धी आणि इतर तत्वांच्या उपाधीने आत्मा वेगळा आहे असा निश्चय होतो. स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण असे पिंडातील 4 देह आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूल प्रकृती असे ब्रह्मांडातील 4 देह असे 8 देह. त्यात प्रकृती व पुरुष हे 2 मिसळून 10 देह असेही म्हणतात. असे म्हटलेल्या सर्व तत्वांनाही आत्मा साक्षी होऊन वेगळा आहे. कर्म करता, कर्म साधन हे आत्म्याला दृश्य आहेत. माया अविद्येच्या विलक्षण परिणामाने दिसणाऱ्या पिंड, ब्रह्मांड, जीव, शिव यांच्या गोष्टी सांगाव्या तितक्या वाढतच जातील. येथे आपण प्रामुख्याने लक्षात आणायचा सिद्धांत म्हणजे आत्मा सर्वांपेक्षा वेगळा आहे. साधू गेल्यास आत्मा 4 आहेत असे दिसून येते. त्यांची लक्षणं ऐकून अंतर्यामी धारण करा. पहिला तो जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा अथवा विश्वात्मा आणि चौथा निर्मल आत्मा असे 4 आत्मे आहेत. त्यांच्यात कमी जास्त भेद दिसत असले तरीही ते चारी एकच आहेत. याबद्दल शास्त्राधारांचा सर्व संमत दृष्टांत सांगतो ऐका. आकाश हे घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश असे 4 प्रकारचे वाटले तरीही ती सर्व मिळून आकाश एकच आहे. त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मल आत्मा हे सर्व मिळून आत्मा एकटाच आहे. घटात व्यापलेल्या आकाशाला घटाकाश म्हणतात. तद्वत पिंडात व्यापलेल्या ब्रह्माला जीवात्मा म्हणतात. मठाच्या व्यापलेल्या आकाशाला मठाकाश म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्मांडात व्यापलेल्या ब्रह्माला शिवात्मा म्हणतात. मठात बाहेर असणाऱ्या आकाशाला महदाकाश असे म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाच्या बाहेर असणाऱ्या ब्रह्माला परमात्मा म्हणतात आणि उपाधी रहित आकाशाला चिदाकाश म्हणतात. तद्वत
उपाधीहून वेगळा असणाऱ्या परब्रह्मांना निर्मलात्मा असे म्हणतात. वरील प्रमाणे आकाश उपाधीमुळे वेगवेगळे वाटत असले तरीही ते एकच आहे, त्याप्रमाणे आनंद परिपूर्ण असणारा आत्मा ही एकच आहे. दृश्याच्या अंतर्बाह्य व्यापलेल्या सूक्ष्म आत्म्याचा महिमा वर्णन करण्यास सहस्त्रमुखाचा शेषही असमर्थ आहे. वर विवरण केल्याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप यथार्थपणे जाणाल तर जीवत्वच लोप पावते. उपाधी नाहीशा केल्या की मुळातच एकत्व आहे असे असतानाही अज्ञ प्राणी आपण जीव आहोत असा संकुचित अहंकार बाळगून जन्म मरण भोगत आहे. पण ज्ञानाने पाहिले तर जन्म कुठला आणि काय सारांश तत्वांच्या परीक्षणाने आत्मवस्तू प्राप्त करून घेऊन जन्म मृत्यूपासून सुटाल तर तेच मुक्त होणे असे समजा. ती वस्तूच आपण आहोत हाच त्या महावाक्याचा उपदेश आहे. साधू संतच स्वमुखाने त्याचे निरूपण करीत आहेत. जास्त काय सांगू, सद्गुरू कोणत्या क्षणी आत्मैक्य बोधाचा अनुग्रह करतात त्या क्षणीच मोक्ष मिळतो. आत्म्याला बंधन आहे असे म्हणणे हे युक्त नाही. आता प्रश्नाचे उत्तर मिळून संशयवृत्ती नाहीशी झाली. संत संगतीने तत्काळ मोक्ष पदवी लाभेल याचा निश्चय झाला. स्वप्नात बांधला गेलेल्याला जागा करणे हे त्याला बंधनातून मोकळा करणे, त्याप्रमाणे ज्ञानाच्या विचाराने जीवाला मोक्ष प्राप्त होतो. अज्ञान रात्रीच्या शेवटी काल्पनिक दुःख नाश पावतात, त्यामुळे लगेच मुक्ती मिळते. स्वप्नातील खोट्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी जागे होण्याशिवाय दुसरा कोणताही प्रयत्न नकोच नको. त्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे संकल्पाने बंधनात पडलेल्या जीवाला ज्ञानाशिवाय कोणताही उपाय नाही. विवेक एक असेल तर बस बंधनच खोटे होऊन जाते. तात्पर्य विवेक न केल्यास असं कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थच ठरते आणि विवेक केला तर आपण आत्मा असलेला अनुभव येतो. आत्म्यामध्ये बंध मोक्ष दोन्हीही नाही. जन्म मरण इत्यादी काहीही आत्म्यामध्ये संभवत नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अष्टम दशके मोक्ष लक्षण निरूपणम नाम सप्तमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.